पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पतदिव्यांअभावी वाढत्या गुन्हेगारीमुळे मनसेचे मनपा बाहेर निदर्शने, अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये पतदिव्यांचा भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज आक्रमक भूमिका घेत महापालिकेवर जोरदार निदर्शने केली आहेत। प्रभागात बहुतांश ठिकाणी दाट अंधार असून सुरू असलेले दिवे दिवाळीच्या लाइटिंग प्रमाणे लुकलुकत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या अंधाराचा फायदा घेत परिसरात घरफोडी, दरोडा आणि टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून महिलांची सुरक्षा आणि अपघातांचं प्रमाण चिंतेचा विषय बनलाय। वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी दाद देत नाहीत आणि फोनही उचलत नसल्याचा गंभीर आरोप मनविसेचे उपाध्यक्ष शामक दादाभाई यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे। नवनियुक्त आयुक्तांनी या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा येत्या 2 दिवसात पथदिवे सुरळीत न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं दिला आहे। यावेळी प्राची कुलकर्णी, अजित राजपूत यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। पूर्ण धुळे शहरामध्ये स्ट्रीट लाईट असावेत, कारण महिला संध्याकाळी फिरायला निघतात, ज्येष्ठ नागरिक निघतात, लहान लहान मुलं खेळायची वेळ असते। आता या दिवसामध्ये संध्याकाळ लवकर अंधार पडतो, तर त्याच्यामुळे लोकांना चोरी करणं, मंगळसूत्र खेचणं किंवा कुत्रे एकदम अचानक लोकांच्या अंगावर येतात, बिबट्याचा वावर आहे, आपण किती काय काय घटना सगळ्या ऐकतो आहोत। तर कुठेही स्ट्रीट लाईट त्यांची चालू नाही आहे, यांच्याकडे पैसा नाही असं नेहमी सांगतात आणि अजिबात कुठंही लक्ष नाही। धुळ्यामध्ये खड्डे काय, लाईट स्ट्रीट लाईट नाही आहेत, त्याच्यामुळे स्ट्रीट लाईट पूर्ण धुळ्यामध्ये जर नाही चालू केल्या तर मग आम्ही इथे आंदोलन करू। हे केलं याच्यानंतर आम्ही सगळे इथे स्ट्रीट लाईट आणून फोडू, नुसते बल्ब त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही आयुक्ताच्या दालनात बल्ब आणून फोडून टाकू। अंधारात असल्या कारणामुळे पथदिव्यांची कुठं चोरी झालेली आहे, कुठं पथदिवे चालू नाही आहेत, जिथं चालू आहेत तिथं अतिशय प्रकाश कमी येतोय। तर काहीच सिस्टमॅटिक कारभार नसल्या कारणामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून लेखी तक्रारी करून सुद्धा ते उडवाउडीचे उत्तर देतात, नागरिकांचे फोन ब्लॉक करतात। त्या संबंधित आम्ही मनपा प्रशासनाला आता आज आंदोलन करून निवेदन देण्यात आलेलं आहे। या अनुषंगाने बरेचसे सुरक्षितेचे विषय निर्माण होतात, जसं की महिला सुरक्षितता असो, आमच्या इथं अपघात असो किंवा इत्यादी टवाळखोरांचं वाढतं प्रमाण, कुठं व्यसन करणारे लोक असतील, असे बरेच लोकांचं जे उपद्रीकरण आहे ते फार वाढतं आहे। त्या अनुषंगाने आम्ही मनपा प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आंदोलन करू। असं येत्या 2 दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर उपाययोजना न केल्यास आम्ही खळखळाट आंदोलन करू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि